हॅलो फ्रेंड्स. काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत शिपाई हमाल पारस या पदासाठीची एक भरती जाहीर करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया 3 टप्प्याच्या माध्यमातून राबवली जाते. त्याचा पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असतो आणि दुसरा टप्पा तुम्ही पाहू शकता. पहिला टप्पा लेखी परीक्षेचा, दुसरा टप्पा शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीचा आणि तिसरा टप्पा म्हणजेच मुलाखत. आता ह्या मुलाखतीचा जो टप्पा आहे आपला या ठिकाणी, तर ह्या टप्प्यामध्ये आपल्याला काही आवश्यक ते कागदपत्र सोबत घेऊन जावं लागतात. त्याची यादी आपण पूर्णतः या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येणार आहे त्यांनी खालील कागदपत्र प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती आणि मूळ पत्रांसह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावेत. म्हणजेच आपल्याला एक झेरॉक्सचा सेट आणि जे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सेट घेऊन आपल्याला मुलाखतीला तिथं हजर व्हायचं आहे मित्रांनो. तर सध्या आपली लेखी परीक्षा पूर्ण झालेली आहे मित्रांनो, आणि लेखी परीक्षा होऊन मी बरेच दिवस झाले. आता ह्या लेखी परीक्षेचा रिझल्ट लागण्याची वेळ आलेली आहे. सध्या लवकरच आपला या लेखी परीक्षेचा रिझल्ट जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीसाठी आपल्याला बोलवण्यात येणार आहे. या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून ते व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला 10 पैकी 10 किंवा जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे या संदर्भात त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. सोबतच मुलाखतीसाठीचा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आणि त्यामध्ये पण डॉक्युमेंट लिस्ट सांगितलेली आहे. परंतु आज आपण सेपरेट एक डॉक्युमेंटची लिस्ट बनवत आहोत, जेणेकरून ज्यावेळेस रिझल्ट लागतो तर आपल्याला बराच कमी कालावधी असतो. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी, त्यानंतर लगेचच आपल्याला मुलाखतीला बोलवल्या जातो. आणि ऐन वेळेस आपल्याला माहित झालं की बाबा हे हे आपल्याला कागद कमी पडत आहेत किंवा हे आवश्यक होते आपल्यासाठी, तर अशा वेळेस कमी वेळ भेटतो. म्हणून आपण पूर्वतयारी करायला पाहिजे. आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्यासह असायला पाहिजे यासाठीचे. तर बघू शकता तुम्ही यामध्ये सगळ्यात नंबर 1चा डॉक्युमेंट आज आपण पाहणार आहोत. मुंबई उच्च न्यायालय यांच्या शिपाई या पदासाठी तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले जन्म तारखेच्या पुराव्याचा दाखला, म्हणजेच तुमचा डेट ऑफ बर्थ साठीचा एक पुरावा पाहिजे. आता एक ते डेट ऑफ बर्थ कोणत्या पुराव्याने तुमची ग्राह्य धरल्या जाणार हे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघू शकता त्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, म्हणजेच आपल्याकडे टीसी असायला पाहिजे, किंवा टीसी नसेल किंवा टीसीवर व्यवस्थित तारीख नसेल तर तुम्ही जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट पण देऊ शकतात त्याऐवजी, किंवा SSC चे प्रमाणपत्र म्हणजे 10वीचे जे सनद असते ती सुद्धा आपण, या 3 डॉक्युमेंट पैकी कोणतंही डॉक्युमेंट आपण जन्म तारखेच्या पुराव्यासाठी देऊ शकतात. नंबर 2चा आता पुढचा डॉक्युमेंट बघूया आता आपण यामध्ये. नंबर 2चं डॉक्युमेंट आपल्याला आहे यामध्ये बघा, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक, म्हणजेच आपले शिक्षण कुठपर्यंत झालेले आहे यासाठीचे आपल्याला शैक्षणिक कागदपत्र द्यायचे. यामध्ये बघा तुम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा, कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त झालेली इत्यादी पदवी वगैरे जे काही आपलं शिक्षण झालं त्या संदर्भात सगळे आपले डॉक्युमेंट द्यायचे आहेत. ह्यामध्ये एक नोंद दिलेली आहे. नोंद मध्ये असं सांगितलेलं आहे काही शाळांमध्ये आपल्या गुणपत्रिका वाटण्या वेळेस जे हे तर मार्क पद्धत ऐवजी ग्रेडची पद्धत वापरली जाते. तर अशा वेळेस ज्यांच्या गुणपत्रिकावर ग्रेड सिस्टीम असेल, श्रेणी पद्धत, तर त्या शाळेत तुम्हाला जायचं आणि त्या श्रेणीनुसार जे काही मार्क असतात तर त्या मार्कानुसारचा मार्क मेमो एक तयार करून घ्यायचा. खास करून आपण 7वीचा जरी करून घेतलं ना तर चालतंय, आणि तुम्ही करूनच घेऊ शकत असताना 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत जर तुमच्याकडे असेल समजा, किंवा तुम्ही मार्क मेमो उपलब्ध करू शकतात तर ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे. किमान 7वीचा तरी आपल्याला मार्क मेमो पाहिजे. आपल्या मार्क मेमो म्हणजे श्रेणी पद्धत नसावा. पुढचा डॉक्युमेंट बघू शकतात, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. आता बघा 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही विद्यापीठातून तुमची पदवी वगैरे झाली असेल तर त्याचं एक तुम्हाला डॉक्युमेंट त्या तिथं असायला पाहिजे. 3 नंबरचा डॉक्युमेंट बघितला. आता पुढे 4 नंबरला तुम्ही बघू शकता, जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेची विषयीचे प्रमाणपत्र. फॉर्म ए या नमुन्यात घ्यायचं, म्हणजेच ह्यामध्ये फॉर्म ए दिलेला आहे खाली. त्या फॉर्म ए मध्ये जे त्याची प्रिंट काढून जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध झाली त्याच्या नंतरच्या तारखेचा आपल्याला कोणत्याही 2 व्यक्तीकडून, क्लास 1 अधिकारी असू द्या, कोणत्याही व्यक्तीकडून
प्रतिष्ठित जे व्यक्ती असतात त्यांच्याकडून 2 आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट लिहून घ्यायचे आहेत बघा. लिहून घ्यायचे म्हणजे त्याच्यावर सही शिक्का नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता 4 नंबर झाला. आता 5 नंबर बघूयात आपण. 5 नंबरचा डॉक्युमेंट आपल्याला काय सांगतं या ठिकाणी. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी. ज्यांचा या ठिकाणी कॅटेगरी असते ओपन ऐवजी दुसरे, तर त्यांच्याकडे जर जातीचा काही दाखला वगैरे असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला. आता पुढचा डॉक्युमेंट तुम्ही बघू शकतात. विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला. म्हणजे स्पेशली काय आपल्या या ठिकाणी काहीतरी कोर्स वगैरे झालेले असतात. एक्स्ट्राचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालेला असतो. तर त्याचे काही जर असले आपले जसे की टायपिंग असेल, टॅली असेल, एम-एस-सी-आय-टी असेल, अजून इत्यादी काही गोष्टी आपल्या या ठिकाणी कॉम्प्युटरचे किंवा अजून वेगवेगळे झालेले असतात. तर त्याच्यासाठीचे जे काही आपल्याकडे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी जोडायचा. आता पुढचा डॉक्युमेंट या ठिकाणी बघूयात आपण 7 नंबरला. महाराष्ट्रात अधिवास करीत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी आहे यासाठीचं एक डोमासाईल प्रमाणपत्र आपल्याला तहसील कार्यालयामधून भेटत असतो. प्रत्येकाकडे असेलच तुमच्याकडे. तर तो डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. जर कोणाकडे नसले तर ते 7 ते 8 दिवसामध्ये अवेलेबल होऊन जातो. ते काढून घ्या लवकरात लवकर. ह्यासाठीच आपण व्हिडिओ लवकर बनवत आहेत. ऐन वेळेला आपल्याला माहीत झाल्याच्या नंतर वेळ कमी असतो. म्हणून आपण लवकर हे डॉक्युमेंट आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणून डोमासाईल आपल्याकडे असायला पाहिजे. नसेल कोणाकडे तर लवकरात लवकर बनवून घ्या. 8 नंबरचा डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही या ठिकाणी. रोजगार विनिमय म्हणजेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्यालयात नोंदणी केले असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. जर तुम्ही कामगार विभाग किंवा कामगार विनिमयमध्ये समजा तुमची नोंदणी असेल तर त्यासाठीचा तुमच्याकडे नोंदणीचा प्रमाणपत्र असायला पाहिजे. 9 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आता पुढे. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेतल्याचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. म्हणजेच तुम्ही ऑलरेडी कोणत्यातरी एखाद्या शासकीय ठिकाणी कर्मचारी असेल, जसे की कोतवाल वगैरे किंवा अजून इतर कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या पदावर असतात किंवा तुम्ही एखाद्या वेळेस अंगणवाडी सेविका असेल किंवा कोणत्या पदावर असतात, तर त्या ठिकाणाहून तुम्हाला नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे तिथली ड्युटी तुम्ही सोडली यासाठीचं एक प्रमाणपत्र रेडी ठेवा मित्रांनो. पुढे आता पुढचं डॉक्युमेंट बघूया. आता बघायचं आहे आपल्याला. पुढचं डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता. उमेदवारांच्या नावात बदल असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तावेज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या नावामध्ये काही ना काही बदल असतो. स्पेलिंग मिस्टेक असते किंवा इतर काही बदल असतो किंवा कोणाच्या विवाह वगैरे होऊन लेडीजचा जे जे काही सरनेम वगैरे चेंज झालेला असतो, तर त्यासाठीचं आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र, गॅजेट वगैरे जे काही केलेलं असेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवायचा ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स. पुढचा डॉक्युमेंट आता तुम्ही बघू शकता यामध्ये. संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेले माहितीच्या अनुषंगाने. म्हणजेच संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेले माहितीच्या अनुषंगाने, समजा ए फॉर्म वगैरे जे काही फॉर्म त्यामध्ये दिलेले आहेत ते सर्व आपल्याकडे जपून ठेवायचे आहेत. नंतरचं तुम्ही बघू शकता आता डॉक्युमेंट. न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तावेज. म्हणजेच आपल्याला ते नंतर जे काही मागतात ते आपल्याला द्यावं लागणार आहे. यामध्ये जरी समजा सांगितलेलं नसेल समजा, तर तो डॉक्युमेंट आपल्याला अवेलेबल करून देणं हे आवश्यक राहील. या ठिकाणी तुम्ही ह्याची नोंद घ्यायची. तर हे डॉक्युमेंट मित्रांनो लवकरात लवकर तुमच्याकडे तयार करून ठेवा. एक बंच तयार करून घ्या. एका फाईलमध्ये हे डॉक्युमेंट रेडी आहेत का पाहून घ्या. आणि ज्या मुलांना 25च्या पुढे मार्क आहेत त्यांनी तर हे अवश्य आपले डॉक्युमेंट जमा करून ठेवा. आणि ज्यांच्याकडे 20 आहेत त्यांनी बी तयारी राहू द्या आपली. एक आशावादी राहून आपली तयारी राहू द्या डॉक्युमेंटची, शारीरिक क्षमता चाचणीची आणि मुलाखतीला जायचं ह्या हिशोबाने आपली आवश्यकता म्हणजे एक तयारी राहू द्या मित्रांनो. लवकरच या संदर्भात निकाल लागणार आहे आणि निकाल लागल्याच्या नंतर आपल्याला वेळ कमी असतो म्हणून आपण हे बनवण्यामागचा हा उद्देश आहे आपला, हा व्हिडिओ बनवण्यामागचा. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण भेटूया लवकरच. असेच माहितीचे व्हिडिओ आपण दररोज टाकत असतो आपल्या चॅनलवरती.
भेटूया लवकरच. धन्यवाद मित्रांनो.